त्या संध्याकाळी जेव्हा मी माझ्या प्रवाशाला दादाबाडीजवळ सोडून परत निघालो तेव्हा सूर्य पूर्णपणे मावळला होता. आता मला साधारण 150 किलोमीटरचा प्रवास करायचा होता. मागील 4 तासांपासून सतत गाडी चालवत असल्यामुळे माझी पाठ आणि कंबर दुखायला लागली होती. म्हणून मी थोडा आराम करण्यासाठी तिथल्या एका छोट्या ढाब्यावर थांबलो. भूकही लागली होती, त्यामुळे मी लगेच जेवणाची ऑर्डर दिली. सुमारे रात्री 8 वाजेपर्यंत मी जेवण करून थोडा आराम केला आणि नंतर पुन्हा प्रवासासाठी माझ्या टॅक्सीच्या दिशेने निघालो. जसेच मी गाडीपाशी पोहोचलो तितक्यात ढाब्याचा मालक मला आवाज देत म्हणाला, "अरे भाऊ, जरा ऐका." मी थांबलो. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, "भाऊ, तुम्ही मला रस्त्यात ढबरीपर्यंत सोडाल का?" त्याच्या या प्रश्नाने मी थोडा चकित झालो आणि विचारलं, "ढबरी? ते नेमकं कुठं आहे?" तो म्हणाला, "तुम्ही तामिनी घाटमधल्या जंगलाच्या रस्त्याने आला असाल ना? जंगल संपल्यावर तुम्हाला एक लाल मंदिर दिसेल. तिथे खूप सारे कुत्रे शांत बसलेले दिसतील. मला तिथं जायचं आहे, त्या कुत्र्यांना खायला घालायला." कुत्र्यांचा उल्लेख होताच मला आठवलं. येता येता मी खरंच एका ठिकाणी खूप कुत्रे पाहिले होते, पण मंदिर लक्षात आलं नव्हतं. मला तसंही त्याच मार्गाने परत यायचं होतं, त्यामुळे मी त्याला सोबत घेण्यास तयार झालो. माझ्या होकारानंतर तो ढाबेवाला, ज्याचं नाव गणेश होतं, 2 मोठे भगोने घेऊन आला आणि टॅक्सीत बसला. तो बसताच मी गाडी सुरू केली आणि आम्ही तिथून निघालो. थोडं अंतर गेल्यावर मागच्या सीटवर बसलेला गणेश भगोने पकडत म्हणाला, "एक काळ असा होता की या जंगलात सूर्य मावळल्यानंतर पूर्ण शांतता पसरायची. कोणाचीही हिंमत नव्हती इथून जाण्याची आणि जो कोणी चुकून गेला तो परत कधी बाहेरच आला नाही." तो आपली गोष्ट सांगत असताना मी हसतच म्हणालो, "अरे गणेश भाऊ, अशा गोष्टी सांगू नका. मला याच रस्त्याने जायचं आहे आणि अशा गोष्टीमुळे मनात भीती बसते." माझं बोलणं ऐकून तो शांत झाला. थोड्या वेळाने आम्ही ढबरीजवळ पोहोचलो. माझी नजर एका लाल मंदिरावर पडली, जिथे अनेक कुत्रे अत्यंत शांतपणे बसलेले होते. मी आजवर कधीच कुत्र्यांना एखाद्या मंदिरासमोर इतक्या शांतपणे बसलेलं पाहिलं नव्हतं. मंदिराजवळ पोहोचताच मी गाडी थांबवली. गाडी थांबताच गणेश दोन्ही भगोने घेऊन खाली उतरला. मी पुन्हा गाडी सुरू करणार इतक्यात तो म्हणाला, "भाऊ, माझी गोष्ट ऐकाल का?" त्याच्या बोलण्याच्या नम्रतेमुळे मी थांबलो आणि विचारलं, "हो हो, सांगा ना." तो हसत म्हणाला, "या कुत्र्यांना खाऊ घालून जा. असं म्हणतात की त्यांना खाऊ घातल्याने पुढची संकटं टळतात." मी क्षणभर विचार केला, नकार द्यावा का? पण कसं कोण जाणे, माझ्या तोंडून नाही निघालंच नाही आणि मी त्याचं म्हणणं मान्य केलं. मी टॅक्सीतून खाली उतरलो, एका भगोन्यातलं अन्न घेतलं आणि त्या कुत्र्याच्या दिशेने चालू लागलो. तिथे मातीचे छोटे छोटे कटोरे ठेवलेले होते आणि सगळे कुत्रे शांतपणे माझ्याकडे पाहत होते. मग त्या गणेशने भगोन्यातून दूध काढून मातीच्या वाट्यांमध्ये ओतायला सुरुवात केली. तेव्हा मीही दुसरा भगोना उघडला आणि रिकाम्या वाट्यांमध्ये दूध ओतू लागलो. थोड्याच वेळात ते सगळे कुत्रे शांतपणे दूध पिऊ लागले. साधारण 10 मिनिटात सगळं दूध संपलं आणि आता माझी निघायची वेळ झाली होती. मी गणेशला म्हणालो, "भाऊ, आता मी निघतो." माझं बोलणं ऐकून तर गंभीर झाला आणि म्हणाला, "भाऊ, शक्य असेल तर तामिनी घाटाच्या जंगलातून जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या रस्त्यावर कुत्रे दिसणार नाहीत त्या रस्त्यावर चुकूनही जाऊ नका." इतकं बोलून तो मंदिराच्या दिशेने निघून गेला आणि मी माझी टॅक्सी घेऊन पुढे निघालो. थोड्याच वेळात मी त्या काळ्या दाट जंगलाच्या रस्त्यावर पोहोचलो आणि अचानक मला गणेश सांगत असलेली ती अर्धवट कथा आठवू लागली. खरंच या जंगलात काहीतरी वेगळंच होतं. काही तासांपूर्वी मी याच रस्त्याने आलो होतो तेव्हा हीच सडक अगदी साधी वाटत होती, पण आता परत जाताना बाहेरचं तेच दृश्य मला विचित्र, भयानक वाटू लागलं होतं. जणू काहीतरी माझ्याकडे बघत होतं. मी पटकन हा रस्ता पार करावा म्हणून गाडीचा वेग वाढवला, पण काही अंतर गेल्यावर अचानक टॅक्सीने जोराचा धक्का दिला आणि गाडी थांबली. मी घाबरलो. मी अजून काही समजून घेईपर्यंत अचानक कुठून तरी एक माणूस आला आणि खिडकीवर टकटक करत म्हणाला, "अरे, गाडीमधून धूर निघतोय, लवकर खाली उतर."
मी लगेच बोनेटच्या दिशेने पाहिलं. खरंच धूर निघत असल्यासारखं दिसत होतं. मी घाईघाईने गाडीतून खाली उतरलो आणि बोनेटकडे धावलो. पण जवळ जाऊन पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं. ना धूर ना काही बिघाड. मी बोनेट उघडून पाहिलं. सगळं अगदी नॉर्मल होतं. इतक्यात मला लक्षात आलं, जो माणूस मला सावध करून गेला होता तो कुठेच दिसत नव्हता. माझ्या लक्षात आलं, मी एखाद्या भासाचा, एखाद्या छलावाचा बळी ठरलो होतो. मी घाबरतच परत टॅक्सीकडे आलो. जसा मी दरवाजा उघडणार तितक्यात कोणीतरी अचानक माझी मान पकडली. मी काही प्रतिक्रिया देण्याआधीच त्याने मला हवेत उचललं आणि जोरात रस्त्याच्या मध्ये आपटलं. मी खाली आपटताच माझं डोकं गरगरायला लागलं. डोळ्यांसमोर सगळं फिरू लागलं. मला अजिबात दिसत नव्हतं. कोण होता तो? श्वास जोरात चालू होता. शरीरात तीव्र वेदना होत होती. पण त्या क्षणी माझ्यावर फक्त मरण्याची भीती हावी झाली होती. मी रस्त्याच्या मधोमध पळून देवाला हाका मारत होतो आणि तेवढ्यात कोणीतरी माझा पाय पकडला आणि मला रस्त्यावरून ओढत घेऊन जावं लागलं. मी समजलो, आज माझा शेवट आहे. कारण जो मला ओढत होता तो मला दिसतच नव्हता. माझी पाठ पूर्णपणे रस्त्यावर घासत होती. त्वचा सोलली जात होती. रक्त वाहत होतं आणि त्या असह्य वेदनेत कधी मी बेशुद्ध पडलो हे मला कळलंच नाही. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या आजूबाजूला कुत्र्यांचा एक मोठा कळप बसलेला होता. त्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं. माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. कमरेची हाडं बाहेर आली होती. डोक्याच्या मागचे केस सोलले गेले होते. शुद्धीवर येताच पुन्हा वेदना जाणवायला लागल्या आणि लगेचच मी पुन्हा बेशुद्ध झालो. पुन्हा जेव्हा डोळे उघडले मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझं संपूर्ण शरीर पट्ट्यांनी बांधलेलं होतं. त्यावेळी माझ्यात इतकीच ताकद होती की मी फक्त डोळे उघडू शकत होतो. काही महिने मी हॉस्पिटलमध्येच होतो, पण मी वाचलो. मला आजपर्यंत हे समजलं नाही त्या रात्री माझा जीव नेमका कोणी वाचवला. पण माझ्या मनात नेहमी एकच विचार येतो, कदाचित त्या निरपराध मुक्या कुत्र्यांनीच माझा जीव वाचवला. म्हणूनच त्या दिवसापासून मी रोज कुत्र्यांना खायला घालायला सुरुवात केली आणि शक्य असेल तर तुम्हीही नक्की खायला घाला. तर मित्रांनो, ही कथा इथेच संपते. आता आपण पुढे जाऊया आजच्या व्हिडिओमधील आणखी एका भयानक कथेकडे. मित्रांनो, माझं नाव शिवराज पाटील आहे आणि मला इंडियन रेल्वेजमध्ये काम करताना तब्बल 23 वर्ष झाली आहेत. लोक मला VP साहेब म्हणून ओळखतात कारण मी एक वरिष्ठ लोको पायलट आहे. या संपूर्ण डिव्हिजनमधील जवळजवळ प्रत्येक रूटवर मी ट्रेन चालवली आहे. डोंगर, मैदान, नद्या, जंगल सगळं काही पाहिलं आहे. म्हणून मला माझ्या कामाचा भरपूर अनुभव आहे. रात्रीच्या ड्युटीमध्ये मी अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत, ज्या दिवसा विचार केल्या तर कदाचित हसू येईल. पण एक अनुभव असा आहे जो मी आजवर कोणाला सांगितला नाही, कारण काहीतरी वेगळाच होता आणि आज मी तो अनुभव तुम्हाला सांगणार आहे. तो ऑक्टोबर महिन्याचा काळ होता. थंडी हळूहळू सुरू झाली होती. उत्तर दिशेकडून थंड वारे वाहू लागले होते. त्या रात्री मी ज्या रूटवर ट्रेन चालवत होतो तिथे एक घाट सेक्शन होता, जिथे आधी चढाई आणि मग एक लांब उतार आणि त्याच्या मध्यभागी होती नंदनपूर टनल. या टनलचं नाव जरी घेतलं तरी जुन्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते, कारण या टनलबद्दल अनेक भयानक कथा प्रचलित आहे. हे टनल साधारण 2 ते 3 किलोमीटर लांब आहे, सरळ, खोल आणि पूर्ण अंधारलेली. ही टनल ब्रिटिश काळात सुमारे 1923 साली बांधण्यात आली होती आणि असं सांगितलं जातं ती बांधताना अनेक मजूर मृत्युमुखी पडले होते. पण त्या काळात नीट नोंदी ठेवल्या जात नव्हत्या, म्हणून नेमकी संख्या आजपर्यंत कोणालाच माहीत नाही. जुने लोक सांगतात मृतांची संख्या खूप मोठी होती. म्हणूनच या जागेबद्दल एक दडपण, एक भीती कायम राहिली आहे. सामान्य वेगाने ट्रेन या टनलमध्ये गेली तर ती पार करायला साधारण 47 सेकंद लागतात. आणि ही गोष्ट प्रत्येक ड्रायव्हरला माहीत आहे, कारण या रूटवर चालणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाने ते सेकंद मोजले आहेत. पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे स्पीड थोडी कमी असो किंवा जास्त, टनल पार करायला नेहमी साधारण 47 सेकंदच लागतात. जणू काही टनल स्वतः ठरवते
तिला पार करायला किती वेळ लागेल. त्या रात्री 11:30 वाजता मी एक पॅसेंजर एक्सप्रेस चालवत होतो. माझ्यासोबत माझा असिस्टंट होता छोटू. तो नवीन होता आणि खूप उत्साही. नंदनपूरच्या आधीच्या शेवटच्या स्टेशनवर आम्ही थांबलो. छोटूने जागा राहण्यासाठी चहा घेतला आणि मी पाणी प्यायलो. तेवढ्यात एक वयस्कर कर्मचारी माझ्याजवळ आला. तो हळू आवाजात म्हणाला, आज टनलमध्ये घाई करू नका. मी कारण विचारलं, पण तो काही न बोलता निघून गेला. मी ही गोष्ट छोटूला सांगितली नाही, कारण तो घाबरेल असं मला वाटलं. आम्ही पुढे निघालो. घाट सेक्शन सुरू होताच इंजिनचा आवाज बदलू लागला. ट्रक वर चढत होता. बाहेर पूर्ण अंधार, डोंगर, खोल दऱ्या. छोटू म्हणाला, सर टनल जवळ आली आहे. मी हेडलाईट तपासली. सगळं ठीक होतं आणि काही क्षणातच आमच्यासमोर टनलचं काळं भयानक तोंड दिसलं. मी नियमाप्रमाणे हॉर्न वाजवला आणि आम्ही टनेलमध्ये प्रवेश केला. पण जशी ट्रेन टनेलमध्ये शिरली तसतसं वातावरण बदलू लागलं. ट्रेनच्या आवाजाची प्रतिध्वनी सामान्य नव्हती. असं वाटत होतं जणू एक नव्हे 2 ट्रेन एकत्र धावत आहेत. मी लगेच इन्स्ट्रुमेंट तपासले. सगळं नॉर्मल होतं. छोटू घाबरून म्हणाला, सर आवाज वेगळा आहे. मी त्याला समजावायचा प्रयत्न केला, पण माझ्या आवाजातही आत्मविश्वास नव्हता. टनेलमध्ये हेडलाईटची रोशनी खूप कमी अंतरापर्यंत जात होती. पुढे फक्त काळोख. वेग हळूहळू पुढे जात होता. छोटूने विचारलं, सर किती सेकंद झाले? मी म्हणालो, मोजत राहा. 30 सेकंद, 35 सेकंद, पण टनल संपत नव्हती. माझी भीती वाढू लागली. 1 मिनिट झाला तरीही टनल संपत नव्हती. मी स्पीड तपासली. सगळं नॉर्मल. ट्रॅक सरळ, हेडलाईट ठीक, सगळं व्यवस्थित, पण ती संपतच नव्हती. 2 मिनिटं, 3 मिनिटं. छोटूचा आवाज थरथरू लागला. सर हे काय चाललंय? मी त्याला शांत राहायला सांगितलं, पण खरं सांगायचं तर मी स्वतःही घाबरलो होतो. 4-5 मिनिटं मी रेडिओवर कंट्रोल रूमला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण सिग्नल नव्हतं. फक्त एक विचित्र स्टॅटिक आवाज. 6-7 मिनिटं झाली आणि अचानक हेडलाईटच्या प्रकाशात आम्हाला ट्रॅकवर काहीतरी दिसलं. थोड्या अंतरावर एक माणूस उभा होता. काळे कपडे, पाठ आमच्याकडे, आणि तो पटऱ्यांच्या मध्ये उभा होता. मी क्षणाचाही विलंब न करता इमर्जन्सी ब्रेक लावले. ट्रेन जोरात थांबली, पण पुन्हा नीट पाहिलं तर ट्रक पुन्हा रिकामा. तिथे कोणीच नव्हतं. छोटू घाबरलेला आवाजात म्हणाला, सर तो माणूस कुठे गायब झाला? मी त्याला शांत करत म्हणालो, घाबरू नकोस, तिथे कोणीच नव्हतं. पण आतून मला ठाऊक होतं आपण जे पाहिलं ते खरोखरच होतं. मी हळूहळू ट्रेन पुन्हा पुढे चालवायला सुरुवात केली, पण 8-10 मिनिटं झाली तरी टनल संपायचं नाव घेत नव्हती. माझे हात घामाने ओले झाले. मी स्वतःला समजावू लागलो, हा काहीतरी तांत्रिक बिघाडाचा भास असेल, कारण इन्स्ट्रुमेंट अजूनही नॉर्मल दाखवत होते. 10-12 मिनिटं झाली. अचानक टनेलच्या भिंतीमधून विचित्र आवाज येऊ लागले. जणू दगडांच्या आतून खूप लोक एकत्र हळू आवाजात काहीतरी बोलत होते. छोटूने घाबरून कान झाकले. मी म्हणालो, त्याकडे लक्ष देऊ नकोस, पण मी स्वतः त्या आवाजांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होतो. आता 13-14 मिनिटं झाली. ते आवाज अजून स्पष्ट झाले. जणू एखादी जुनी विस्मरणात गेलेली भाषा. कदाचित 1923 साली या टनेलमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या कामगारांची. 15 मिनिटं झाली. अचानक केबिनचं तापमान खाली घसरलं. हीटर चालू असूनही थंडी वाढत होती. छोटू थरथर कापू लागला. त्याचा आवाज तुटत होता. सर आपण बाहेर पडणार नाही ना? मी त्याला धीर दिला. आपण नक्की बाहेर पडू, काहीही झालं तरी. 16-17 मिनिटं झाली आणि अचानक तो माणूस पुन्हा दिसला, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या मागे असंख्य लोकांची लांब रांग उभी होती, जणू एखादी शांत भयानक मिरवणूक. मी ब्रेक लावले नाहीत. ट्रेन थेट त्या सगळ्यांच्या मधून गेली, पण ना धक्का ना आवाज. फक्त केबिनमध्ये अचानक थंडी आणि एक जळ तळपवणारे वातावरण. काही क्षणात सगळं गायब झालं. पुढे जाताना टनेलच्या भिंतीवर मला हजारो नावे कोरलेली दिसली, जणू त्या सगळ्या कामगारांची ज्यांचा मृत्यू इथेच झाला होता. तेवढ्यात मला जाणवलं, कॅबिनमध्ये आम्ही दोघंच नव्हतो, कोणी तिसराही होता. आणि अचानक दूर टनेलचा उजेड दिसला आणि आम्ही बाहेर पडलो. नंतर मला समजलं,
आमच्यामध्ये तिथे फक्त 31 मिनिटं झाली होती. तिथे बाहेरच्या जगात 47 मिनिटं गेली होती. का कसं आजपर्यंत उत्तर मिळालं नाही. त्या घटनेनंतर छोटीने ट्रान्सफर घेतली, पण मी आजही त्या रूटवर जातो. जेव्हा जेव्हा टनेलमध्ये वेळ वाळतो तेव्हा मी त्या नावांना आठवतो आणि असं वाटतं कोणीतरी ऐकते. प्रत्येक वेळी जेव्हा ट्रेन त्या टनेलमधून 47 सेकंदात जाते तेव्हा मी विचार करतो, खाली दडलेले ते लोक हे सगळं जाणवत असतील का? हजारो टन लोखंड त्यांच्यावरून जातं. इंजिनचा आवाज दगडांमध्ये घुसतो. त्यांना कळत असेल का की आपण अजूनही इथेच आहोत? त्या रात्री त्यांनी आम्हाला थांबवलं. ते आम्हाला इजा करायला आले होते की फक्त आम्हाला पाहायला? आजही उत्तर नाही. पण एक गोष्ट मला जाणवली. त्या रात्री ज्या थंड हाताने थ्रॉटल पकडलं त्यात थंडी होती, पण वाईटपणा नव्हता. कदाचित तो आम्हाला वाचवत होता. आता माझ्या निवृत्तीला फक्त 2 वर्ष उरली आहेत. घरचे म्हणतात आता काम सोड, पण मी हसून टाळतो, कारण माझ्या मनातून तो रस्ता आणि ती टनेल कधीच जात नाही. त्या भिंतीवर कोरलेली नावे कोणी ओळखत नाही, कोणी वाचत नाही, कोणी आठवतही नाही. फक्त मी. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा मी त्या टनेलमधून जातो त्या 47 सेकंदात मी त्यांना आठवतो. कदाचित म्हणूनच ते मला प्रत्येक वेळी सुरक्षित बाहेर जाऊ देतात. 30 वर्षाच्या नोकरीत मी हजारो रस्ते पाहिले, पण नंदनपूरची ती टनल वेगळीच आहे. ती फक्त एक मार्ग नाही, ती एक आठवण आहे जी दगडांमध्ये कैद आहे, अंधारात जिवंत आहे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा एखादी ट्रेन तिच्यात शिरते तेव्हा ती आठवण पुन्हा जागी होते.